हॅलो गाईज, मी प्रणाली गोलपतर स्वागत करते माझ्या कोकण सिरीजमध्ये. तर तुम्ही विचार करत असाल कोकण सिरीज. हां, कोकण सिरीज म्हणजे आता आम्ही कोकणला जात आहोत, तर म्हणून मी सिरीज बनवणार आहे. असे वेगवेगळे पार्ट्स बनवणार आहे व्हिडिओचे. आम्ही 4 दिवस जातोय, तर तुम्ही माझे पूर्ण सिरीज नक्की बघा कोकणची. आम्ही किती खर्च झाला, काय झालं, हे मी सगळं तुम्हाला व्हिडिओमधनं सांगणार आहे. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला पण हेल्पफुल असेल ते. आणि कुठे कुठे काय काय कसं कसं केलं ते सगळं मी त्याच्यामध्ये दाखवणार आहे. किती मस्ती केली, काय धुमाकूळ घातला, किती गोंधळ केला, हे सगळं त्याच्यामध्ये सांगणार आहे. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला भरभरून प्रेम द्या. तर आम्ही 10 लोक जात आहोत, म्हणजे 10 फ्रेंड्स आहेत आम्ही. तर 10 लोक जात आहोत आम्ही. तिकडे सगळं बुक वगैरे सगळं केलेलं आहे, तर ते मी तुम्हाला जसं पुढे सांगणारच आहे. तर माझी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता बघूया काय होतं पुढे. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघून हसाल आमच्यावर. तर काय झालं माहिती आहे का, आम्ही कोकणला जाणार आहेत. तर कोकणला जाण्यासाठी पहिलं तर आपल्याला काय करावं लागतं, तर तिकीट्स काढावे लागतात. तर तिकीट्स काढायचे असतील तर 2 महिने तरी आधी आपल्याला तिकीट्स काढायला लागतात. 2 महिने आधी तिकीट्स काढले तरच आपल्याला तिकीट भेटून जातात. तर असंच आम्ही तिकीट काढले, मी आणि माझी फ्रेंड. ठीक आहे. तर ते तिकीट्स काढले, तर त्याच्यामध्ये आम्ही चुकून उलट्या दिवशीचे तिकीट, म्हणजे चुकीच्या दिवशीचे तिकीट काढले. तर आम्हाला जायचं होतं फ्रायडेला रात्री. पण सुट्ट्या कशा आल्यात, म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे सगळ्यांना सुट्टी असते. तर बोललो की फ्रायडेची तिकीट्स काढूया कोकण कन्याची. तर आम्ही कोकण कन्याची तिकीट काढायला गेलो होतो. कोकण कन्याची तिकीट झालेली होती फुल. तर बोललो आता काय करायचं. तर आम्हाला ना 12:05ची एक तिकीट दिसली. तर आम्ही एवढ्या हुशार की आम्हाला 12:05ची म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशीची काढायची ना, डेट चेंज करायला हवी होती आम्ही. तर आम्ही एवढे हुशार की आम्ही त्याच दिवशीची 12:05ची तिकीट काढली. किती विचित्र गोष्ट आहे नाही. तर आम्ही ती 12:05ची तिकीट काढली. तर आम्हाला ते कळालं पण नाही. आम्हाला वाटलं हां ठीक आहे, आपले तिकीट्स बुक झाले. आम्ही एवढे खुश झालो, हां आता आम्हाला कोकणला जायला भेटेल, आमचे कोकणचे तिकीट्स बुक झाले. आणि कोकण म्हणजे सुख, हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर बोललो बघूया आता काय करायचं. तर आमचा एक फ्रेंड आहे, कोकणचाच फ्रेंड आहे. तर त्याने असंच अचानक आत्ता तिकीट्स बघितले. तो बोलतो की माया हे बघ, तुम्ही तिकीट्स कसे काढले आहेत. तिचं पण लक्ष नव्हतं, तर तिने असंच अचानक चेक केले तिकीट. तर तिला ते क्लिक झालं की आपण केलं आहे काय. तर तिने मला कॉल केला आणि तिने मला ती सगळी स्टोरी सांगितली. तर मी बसलेली होती जेवायला, मी काही रिॲक्ट नाही केलं. नंतर मग दुसऱ्या दिवशी जाऊन तिच्यासोबत डिस्कशन केलं. आम्ही सोबतच जॉब करतो, तिच्यासोबत जाऊन डिस्कस केलं. तर नंतर बोललो करायचं काय. आणि सुट्ट्यांचा प्रॉब्लेम, थर्सडेला जायचं म्हणजे फ्रायडेला तर सुट्टी घ्यावी लागेल. तर सगळ्यांना आधी आम्ही सगळं प्लॅन केलं, सगळ्यांना कन्व्हिन्स केलं की कसं करायचं काय करायचं. सो मग फायनली आमचं झालं की आपण जाऊयात म्हणून. तर आमची एक कोकणचीच दुसरी एक फ्रेंड आहे. तर ती बोलली की ठीक आहे, आपण एक दिवस आमच्या घरी ॲडजस्ट करूया, आमच्या घरी जाऊया, आपण आमच्या घरी राहू, खूप एन्जॉय करू, असं करू तसं करू. तर बोललो फायनली ठीक आहे, एक गोष्ट काहीतरी चांगली घडते. तर आम्ही ते ठरवलं की असं असं करूया आपण. पण आम्ही एवढे पागल की लोक आता आम्हाला कोणी ट्रिपचं अरेंजमेंट करायला कोणी देणार नाही. पहिलाच आम्ही तिकीटचं इतकं घोळ घालून ठेवलं आहे. तर फायनली आम्ही सगळ्यांना कॉल करून कन्व्हिन्स केलं की असं असं झालं आहे, तर आपल्याला फ्रायडेला सुट्टी घ्यावी लागणार आहे. तर झालं, आता ठरलं ते फायनली आमचं सगळ्यांचं. मग बोललो की आता घेऊया सुट्टी. तर आता आम्ही जातोय कोकणला. तर माझे कोकणचे व्हिडिओज तुम्हाला येणारच आहेत. तर स्टे ट्यून, सगळे व्हिडिओज माझे बघा आणि कसे वाटले काय वाटले आम्ही किती एन्जॉय केली हे मी तुम्हाला त्यातून सांगणार आहे. तर माझे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता कोकणसाठी आपल्याला काय करावं लागतं, तर शॉपिंग हा सगळ्यांचा जीव की प्राण. तर मग आता आम्ही जातोय शॉपिंगला. तर बघूया, शॉपिंग करून झाल्यावर बॅग्स पॅक करायचे. बॅग पॅक करून मग फायनली आम्ही थर्सडेला रात्री निघणार आहे. तुम्हाला डेट नाही सांगणार, ते तर आल्यावरच तुम्हाला समजेल की आम्ही गेलेलो कधी. सो आम्ही आलोय आता बँड्राला शॉपिंगसाठी. शॉपिंग केली आम्ही, दाखवते मी आता तुम्हाला.
बहुत गंदा हालत हुआ है हमारा. अभी भूख भी लगी है हमें. भूक पण लागली आम्हाला आणि खूप खराब हाल झाले आमचे आता. इथे मी नेहमी जीन्स घेते. इथल्या जीन्स छान असतात. तुम्ही पण येऊन घेऊ शकता. इथे नक्षत्र मॉल आहे ना, नक्षत्र मॉल त्याच्या समोरच हा शॉप आहे. आता आम्ही जायला निघतोय कोकणसाठी. तर हे बघा बॅग सुद्धा पॅक झालेले आहेत आणि आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहेत. तर जर कोकणला जायचं असेल तर कन्फर्म तिकीट म्हणून एक ॲप येतं. त्या ॲपमधून तुम्ही तिकीट्स काढू शकता ऑनलाईन. आणि त्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट कोकणला जायचं असेल तर आपल्याला 2 मंथ्स आधी तरी तिकीट्स काढावे लागतात. तर ते तुम्ही म्हणजे त्या ॲपवर आपण चेक करू शकतो की कसं काढायचं, काय काढायचं आणि कधी तिकीट्स निघतात. तर ते तुम्ही तसं काढू शकता. तर आता आपण पुढे बघूया. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत पनवेल स्टेशनला आणि पुढे आम्हाला आमचे सगळे फ्रेंड्स भेटणार आहेत आणि आम्ही खूप 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 जास्त एन्जॉय करणार आहेत. सो लेट्स सी. हाय, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत पनवेल स्टेशनला. रेडी फॉर ट्रिप. ये चलो. गेले. काय करतायत, काय करतायत हे? आमची एक्सप्रेस आहे 16333 VRL TVC एक्सप्रेस. सो आम्ही आता जातोय, वेट करतोय एक्सप्रेस. पण येतोय आमच्या सोबत. आता आमची ट्रेन येते. जर्नी बिगिन्स. आता आम्ही निघालोय कोकण जाण्यासाठी. तर मी तुम्हाला आता दाखवते पुढचं सगळं. पहिले आम्हाला सीट पण एकत्र भेटलेले आहेत एका कोचमध्ये. तर त्या लोकांनी ॲडजस्ट करून दिलं आम्हाला. सो थँक्यू सो मच त्या लोकांना. क्या कर रहे हैं ये लोग? पगला गए हैं क्या? अरे तुम्ही बरी या ना गं पोत्रांनो. फायनली आम्ही आता कुडाळ स्टेशनला पोहोचलोय आणि आता पुढे जाणार आहोत शिवानीच्या घरी. ए बघा बघा जरा इकडे बघा.